प्रश्न विचारायचे. हो, तुम्ही म्हटला की पवार साहेबांच्या विचारधारेबरोबर तुम्ही आधी होता, आता आहात, पुढे राहणार आहात. विचारधारेबरोबर आहात, पक्षात राहणार आहात. विचारधारा आणि पक्ष एकच आहे ना. साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना. तुम्ही पहा, तालुक्यात राज्यात काही जरी चित्र स्पष्ट झालं असं माझ्या सगळ्या पोस्ट पहा आतापर्यंतच्या. माझ्या आता पण कार्यालयात जाऊन पहा, आदरणीय पवार साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आहे ना. कारण पवार साहेब हे आमच्या हृदयात आहे ना. ही जागा घेऊ शकत नाही. खासदारकीच्या मोहापोटी साहेबांसोबत जात आहात, खासदारकीच्या मोहापोटी साहेबांसोबत जात आहात अशी टीका अजितदादांनी तुमच्यावरती केली असेल. खासदारकीची आणि कुठल्या निवडणुकीची साहेबांची माझी आतापर्यंत चर्चा नाही कुठली. म्हणजे आम्ही कुठल्या आज पण साहेबांच्या विचारधारेबरोबर उद्या पण विचार बहुजन समाजाचे सर्वसामान्य लोकांना घेऊन जाणारा जो नेता आहे ते नेत्याची विचारधारा बरोबर आहेच. आज मी पुस्तक प्रकाशनासाठी आलेलो आहे. पुस्तक प्रकाशन महत्वाचे आहे. राजकीय गोष्टीला चर्चा करण्यापेक्षा साहेबांच्या शेजारी बसलेले साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती, काल पण, उद्या पण असणार, काल पण होती. त्यापेक्षा वेगळं काय. दादांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर पक्ष सोडला त्यांचा तर तुमच्यावर कारवाई होईल, तुमची आमदारकी जाईल, पक्षांतर्गत बंदी कायद्यांतर्गत. अजून काही मी कुठं ऐकलं पण नाही, माझ्याशी असं कुठली चर्चा पण नाही. म्हणतात ना, डोळ्याचं आणि कानाचं 4 फूट अंतर असतं, असं असू तर मी प्रत्यक्षरित्या माझ्याशी बोलणं झाल्यानंतरच त्या गोष्टीचं उत्तर देऊ शकतो. तयारी आहे का पक्ष, ही किंमत चुकवण्याची तुमची तयारी आहे का वेळप्रसंगी जर साहेबांकडे? कसं असतं, काही गोष्टी एखाद्या गोष्टीचं प्रत्यक्षरित्या माझी जर एखाद्याशी चर्चाच नाही तर त्या विषयावर निष्फळ बोलण्यापेक्षा आपण न बोललेलं बरं ना. खासदारकीबाबत काय भूमिका आहे तुमची? इथं मी ह्या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक आहे. त्या ठिकाणी सगळे नेते मंडळी बसलेले, त्यामुळे नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्यांनी ती सुसंस्कृतपणा पाळायचा असतो. त्याच्यामुळे मी त्या गोष्टी न बोललेलं बरं. संभाजी महानाट्य घेऊन खासदार अमोल कोल्हे तुमच्याकडे आले होते, त्यावेळेस काही बोलणी झाली का? त्यावेळेस अमोल कोल्हेने गळ टाकला तुम्हाला? शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चालू होतं की मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य ठेवायचं. कधी कधी त्यांच्या तारखा ॲडजस्ट होत नव्हता आणि त्यांचे आणि आमचे, तुम्ही जर मागचा इतिहास पाहिला 2019च्या आधीचा, आम्ही एकत्र होतो. आमचे एक वेगळे संबंध, एकदम भावासारखे संबंध, नेहमी अधिकाराने एकमेकाला त्या ठिकाणी आम्ही अधिकारवाणी सांगण्याचं काम करतो. आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब, तुम्ही मला फक्त एका बाजूने म्हणता की माझा भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे, नाही तर मी उठणार नाही. त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रम सुद्धा कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले. आणि तिथं बऱ्याच पत्रकारांना, आमच्या नगरच्या सुद्धा मीडियावाल्यांना, पत्रकारांना सांगितलं. त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या ज्या बाजू ते काय ते मला आज पण ते समक्ष आहे. कुठल्या गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही, त्या चर्चा सुद्धा नाही. एक प्रश्न, आता तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्यातले नेते तुमच्या बरोबर आहेत, अजित पवार यांच्या पक्षातलं कोणीच दिसत नाहीये. आम्ही सगळे बरोबरच आहेत ना. तुमच्या हातात घड्याळ आहे का तुतारी आहे का? आदरणीय साहेब, या आमच्या आपल्या सर्वांचे सर्व आदरणीय साहेब सांगतील तो आदेश नाही. साहेबांनी आदेश एवढं साहेबांच्या मंचावरून दुसऱ्या मंचावर जाणं एवढं सोपं आहे. अजित दादांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही अजितदादांसोबत गेला होतात का की साहेबांसोबत होता? असे प्रश्न जे सगळ्यांना माहिती आहेत ते प्रश्न आता विचारायला बंदी आहे.
तुमची आणि साहेबांची विचारधारा एकच आहे हे समजायला तुम्हाला इतका वेळ का लागला ते लोकसभेच्या आणि तोंडावर? त्याच विचारधारे ना आम्ही काल पण त्या विचारधारे होतो, आज पण आहे, उद्या पण आहे. आम्ही का विचारधारा सोडली? दादांसोबत